तर नमस्कार, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. दुपारचे ऑलमोस्ट 3 वाजलेत आणि आम्ही एका शॉर्ट राईडला निघालो आहे. तर ती शॉर्ट राईड आहे पुणे ते लोणावळा. ऑड डे आहे, असं काही ओकेशन वगैरे नाही आहे. आपल्या टीममध्ये 2 जणांनी नवीन गाड्या घेतल्या आहे. एक आहे आनंदा आणि एक आहे ऋषिकेश आणि आपल्यासोबत आहे सूरज, नेहमीसारखाच. आता आम्ही ॲक्च्युली ऋषिकेशची वाट बघत थांबलो आहे. आनंदा, हा सूरज आहे. ए सूरजा. तर आपला पुढचा मेंबर पण आला आहे, ऋषिकेश. तर आता राईड स्टार्ट होते. आपला एम आहे सनसेट बघायला पोचायचं संध्याकाळच्या आधी. सो इथून लोणावळा अराऊंड 60-70 किलोमीटर आहे. मेन टाईम तर सिटीतून बाहेर पडायलाच लागणार आहे. लाईनअप मस्त आहे. XMR, N160, N160 आणि MT-15. 25 मिनटं झाली असतील आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहेत, बिल्डिंगची कामं चालू आहेत. हो, जाईल का आपली गाडी? चलो चलो चलो. गेली गेली गेली. हो हो, BE6. ओके. आता आपली गाडी झाली हिट. पूर्ण जी वाफ आहे ना ट्रॅफिकमुळे पूर्ण पायाला लागते. जर तुम्ही जीन्स घालून चालवत नसाल ना तर लिक्विड कूल इंजिन तुम्हाला पायाला हीट मारणार. एअर कूल इंजिन तेवढं जास्त हीट होत नाही. लिक्विड कूल इंजिन हाय कम्प्रेशन असतं, त्याच्यामुळे भयंकर हीट मारतं. जर तुम्ही ही गाडी ट्रॅफिकमध्ये चालवत असाल ना तर ही गाडी खूप जास्त हीट मारणार. ही KTM झाली, त्याच्यानंतर R15 बऱ्यापैकी हीट करतात या गाड्या. जर तुमचा हा सेन्सर पेटत असेल, तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम होत असेल, बंद होत असेल, तर तुमच्या गाडीला हिटिंग इश्यू आहे. ऑर एल्स यू आर गुड टू गो. आणि यामाची स्टॅबिलिटी यार सिरियसली इन्सेन स्टॅबिलिटी आहे. तुम्ही 70च्या स्पीडला आता मी गाडी पळवतो आहे, हात सोडले काही नाही, एकदम स्मूथ. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की या मॉडेलला ABS नाही आहे. ABS असेल तर जरा कॉन्फिडन्स बेटर राहतो. कॉन्फिडन्स बेटर राहतो, गाडीवर कंट्रोल चांगला राहतो. तुमची गाडी स्किड होण्याचे चान्सेस नसतात जास्ती. सो हे 2021चं BS6 मॉडेल आहे, कन्वर्टेड टू BS4. सो एक्झॉस्ट नोट ओरिजिनल आहे, पण करंट मॉडेलपेक्षा तुम्हाला स्लाइटली वेगळा फील होईल हा एक्झॉस्ट नोट. जास्ती काही नाही. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर डिलीट केला आहे, म्हणजे कॅट डिलीट म्हणतात त्याला. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो BS6 नॉर्म्सनुसार ॲडेड असतो तो आपण काढला आहे. ओहो, कोणतरी चाललं आहे. VIP मुवमेंट आहे वाटतं. मग अशी रोड अडवत होते, त्याच्यामुळेच मला वाटलं की VIP मुवमेंट आहे. असं कधी ॲम्ब्युलन्ससाठी पण करा. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही चौघं एकत्र राईडला बाहेर पडलो आहे. ऋषिकेशने ॲक्च्युली गाडी नवीन घेतली, आनंदाने पण नवीन घेतली आहे. दोघांमध्ये हार्डली 1 महिन्याचा गॅप असेल आणि गाडी घेऊन त्यांना मॅक्स टू मॅक्स 2 महिने झाले असतील. दिवाळी दसऱ्याला गाडी घेतली आहे. सो दोन्ही गाड्या नवीन आहेत. आणि एक असं ना की फ्रेंड्समध्ये आधी दोघांकडे गाडी असते, मग डबल सीट जात असतात, मग तिसऱ्याकडे येते, मग चौथ्याकडे येते. एक पॉईंट असा येतो की सगळ्यांकडे गाडी येते आणि लिटरली म्हणतात ना ते ग्रुप राईड जी असते, प्रत्येकाकडे आपली बाईक आणि आपण राईडला चाललो आहे.
त्याची मजा घेता येते. सोलो राईड्स मी भरपूर केल्या आहेत. रॅदर मुंबई पुणे माझं भरपूर अपडाऊन होतं. सो त्याच्यानंतर कोंडेश्वर झालं, कामशेत वगैरे, इन बिटवीन ज्या सोलो राईड्स आहेत त्या मी खूप केल्या आहेत. पण भाई ग्रुप राईडमध्ये जी मजा आहे ना ती सोलो राईडमध्ये कधीच नाही. तो की भाई 4 गाड्या आहेत, 4ही लाईनीत चालू आहेत मस्तपैकी. आणि मोठा ग्रुप असेल ना, मोठा म्हणजे खूप मोठा पण नाही, एक 8-10 गाड्या तिथपर्यंत ग्रुप एक नंबर वाटतो. वायझर डाऊन, एक गिअर डाऊन. एक गियर नीचे और अख्खा दुनिया पीछे. यामा भाई. किती पण फास्ट चालवा पण टर्निंगला या ज्या स्ट्रिप्स आहेत बस, तुमचा कुठला पण टायर असू द्या, कुठली पण गाडी असू द्या, जे सूट घालून हो फोर्ड एंडेवर पूर्ण मॉडिफाय होती. पण जे सूट घालून राईड करतात ते फास्ट चालवतात, रॅश रायडिंग करतात. हां ठीक आहे, फास्ट चालवतात, बट रॅश रायडिंग आणि फास्ट रायडिंग ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. सिटीमध्ये पण बरेच छपरी मुलं रॅश रायडिंग करतात. सो जर मोकळा रोड असेल तर येस, गाड्या बनवल्यात पळण्यासाठी. ह्या ज्या बाईक्स आहेत भले छोट्या असू द्या, ह्या अर्न केलेल्या आहेत. अभ्यास करून, जॉब करून, मला मम्मी पप्पांनी गिफ्ट केली आहे, बट स्टील अभ्यास करून मी अर्न केली आहे. काहींनी जॉब करून अर्न केलं. ते ड्रीम होतं तेव्हाचं आणि त्या आत्ता मेमरीज बनत आहेत. यांनी मेन कॉर्नरला स्ट्रिप टाकल्या आहेत. आपली गव्हर्नमेंट पण इतकी हुशार असेल ना की जिकडे जिकडे कॉर्नर्स आहेत, ठीक आहे गाड्या स्लो केल्या पाहिजे, तुम्ही मार्किंग्स लावा, पण हे दिलं आहे जर एखादी नवीन गाडी त्याला माहीत नसेल ना तर वर्स्ट गोष्ट आहे ती. सो इथे पळवायला काहीच प्रॉब्लेम नाही. विंड ब्लास्ट आज ॲक्च्युली कमी आहे, बट स्टील आहे. सनसेटच्या आधी आपल्याला जो पॉईंट आहे जिकडे ब्रिज आहे तिकडे आपल्याला पोचायचं आहे.
MT-15 आणि कॉर्नर. कॉर्नर्सला आहे ना, म्हणजे गाडी फ्लिकेबल पाहिजे तुमची. म्हणजे एक कॉर्नर झाला की लगेच तुम्हाला पुढचा कॉर्नर, त्याला तुमची गाडी रेडी पाहिजे. आणि गाडीचं वेट बॅलेन्स एकदम परफेक्ट पाहिजे. काही ज्या गाड्या आहेत जसं हंटर, त्या टॉप हेवी गाड्या आहेत, सो त्यांना कॉर्नर करणं डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे. आणि रिस्की पण आहे, अशा गाड्या कॉर्नरसाठी नाही आहेत. हो, मॉडिफाईड थार हे जुनंवालं व्हर्जन आहे. सो आम्ही थांबलो आहे या पॉईंटला. इथून पूर्ण आपल्याला व्हॅली दिसते लोणावळ्याची. ओके, हा आहे लाईनअप XMR 210, MT-15, N160 आणि N160. आपल्याला इथेच थांबायचं आहे, U-टर्न मारून थांबावं लागेल. क्लास सनसेट दिसतो इकडनं. हो, Insta 360. ओ भाई, हे काय प्रकार आहे यार, माकडांना दिलंय की काय? मस्त सनसेट दिसतो इकडनं. इकडनं खाली हायवे दिसतोय, प्रॉपर हा हायवे. आणि इथे खाली खोपोली आहे. फोटो झालेत काढून. सो आता सनसेट बघून आम्ही रिटर्न चाललोय. इथे उभं राहून मस्त वडापाव खाऊ. फायनली वडापाव भेटलाय. सो आपल्या 4ही गाड्या आता परत निघाल्यात. राईड केली, चहा पिली, वडापाव खाल्ला, चिकी घेतली आणि आता ही रिटर्न जर्नी. आणि थोडक्यात ओ भाई, अरे काय चालवतोय आपला लाईनअप. आता ही थोडक्यात नाईट राईड आहे. आपल्या फॉग लाईट्स आहेत, सो काही टेन्शन नाही एवढं. पण तरी तेवढ्या पॉवरफुल नाही आहेत जास्ती. आपल्याला अजून बेटर फॉग लाईट्स घ्यायच्या आहेत. या ॲक्च्युली मी VEच्या घेतलेल्या, आणि वरची जी फॉग लाईट आहे ती HJGची आहे. मोस्टली आम्ही असं अल्टरनेट चालतो. पहिला रायडर, दुसरा रायडर, तिसरा रायडर, चौथा रायडर, सो दॅट 2 रायडरमध्ये प्रॉपर डिस्टन्स मेंटेन राहतं. एकदम लाईनीमध्ये चाललो आपण तर पहिल्याने ब्रेक मारलेला शेवटच्याला कळत नाही. सो जेव्हा माझ्या पुढचा माणूस ब्रेक मारेल तेव्हा मला कळेल. 2 hours later. सो फायनली राईड कंप्लीट झाली आहे. रात्रीचे आता 9:30 वाजलेत आणि मी घरी आलो आहे सामान घेऊन. सो एक नंबर राईड झाली आहे. मेन म्हणजे ऋषिकेश जो नवीन रायडर होता त्याने एन्जॉय केलं आहे.